येथे घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा SB न्यूज चॅनल। बेडकिहाळ येथे आयोजित रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद, 135 रक्तदात्यांनी केले रक्तदान। बेडकिहाळ येथील समाजकार्य जोपासत कार्यरत असलेल्या संजय पाटील युवा मंच यांच्या वतीनं आधार ब्लड बँक इचलकरंजी यांच्या सहकार्याने मंगळवार तारीख 16 रोजी विठ्ठल मंदिर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिराचे उद्घाटन बोरगावचे युवा नेते पृथ्वीराज अभिनंदन पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं, तर गोपाळदादा पाटील यांच्या प्रतिमेस मालार्पण संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं, तर विश्वास नलवडे शिरदवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं, तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। या प्रसंगी संजय पाटील म्हणाले, दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या प्रेरणेने त्यांनीच समाजहितासाठी घालून दिलेल्या प्रेरणादायी उपक्रमाचा आदर्श घेऊन आम्ही दरवर्षी 16 जुलै रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहोत आणि यासाठी बेडकिहाळसह शामणेवाडी, चांद, शिरदवाड, रामनगरसह पंचक्रोशीतील युवकांनी स्वयंप्रेरणेनं रक्तदान केले आहे आणि यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 135 रक्तदात्यांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान केलं। या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बी, किशोर इनामदार, डॉक्टर राजेंद्र जोशी, अब्दुल वहाब, जुने दी पटेल, सुनील नारे, विष्णू पाटील, अण्णासाहेब नलवडे, तात्यासाहेब केस्ते, सचिन पाटील, अशोक आर्गे, कल्याणी बिजले, प्रमोदकुमार पाटील, अनिल बाबर, सुरेश खोत, अभिनंदन बेनाडे, दादा पाटील, महावीर अर्गले, ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे, प्रकाश सनदी, शंकर पाटील, वीरेंद्र पाटील, अप्पासाहेब पाटील, के. बाबासाहेब घोटणे, धनंजय मोहिते, चिंतामणी पाटील, राजू पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते। या शिबिराचे संयोजन संजय पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी केले होते। SB न्यूजसाठी बेडकिहाळहून प्रतिनिधी गजानन पाटील।